श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तुम्हाला एक अशी रेमेडी सांगणार आहे जी फक्त आठवड्यातून एकदा करायची आहे आणि त्यानंतर घरात फक्त आनंद आनंद आणि भरभराट येईल। खूप जण ना खोचक असतात, म्हणजे खोचक लोकांसाठी माझं हे उत्तर आहे। परवा दिवशी मी एक रेमेडी सांगितली आणि ती लोकांना खूप जास्त आवडली, म्हणजे तो व्हिडिओ चांगला चालला। परवा म्हणजे झाले असतील एक 8-15 दिवस तो व्हिडिओ चालला, पण चांगला, त्याच्यावर कमेंट पण चांगले आले आणि मला वाटते जवळजवळ 375 कमेंट होते, ज्या प्रत्येकाला मी रिप्लाय केला। एक जणाने कमेंट केला, जो माणूस म्हणजे कोण असेल ते जाऊ दे, आपल्याला त्याचं नाव नाही घ्यायचं, पण त्या व्यक्तीने फक्त कमेंट केला की हा उपाय करून तू खुश आहेस का? तर मी आज छाती ठोकपणे सांगते की हो, मी खुश आहे। तुमच्या नजरेतली खुशी वेगळी असेल की जी फक्त तशी असू शकते, पण मी माझ्या मुलांसोबत अत्यंत खुश आहे, हे त्या माझ्या व्यक्तीला उत्तर आहे। आणि त्या प्रत्येक व्यक्तीला माझं उत्तर आहे जे माझ्या कमेंट बॉक्स मध्ये येऊन विनाकारण घाण करतात की हा उपाय तू केल्यावर तू खुश का नाही झालीस। तर प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असतो आणि मी खूप आनंदी आहे आणि मला हलवण्याचा प्रयत्न करू नका, कारण माझा आनंद माझ्या महाराजांच्या सेवेत आणि माझ्या मुलांमध्ये आहे। मी इकडं किंवा तिकडं आनंद फिरत शोधत नाही, मला कुठल्याही वेगळ्या आनंदाची गरज आयुष्यात नव्हती ना आहे। मी माझे कष्ट, माझ्या कष्टावर विश्वास ठेवते, माझ्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवते, माझ्या मुलांना चांगले संस्कार देते, महाराजांची सेवा करते, घरकाम करते, व्यवसाय करते, जो काही माझा आहे तो, आणि मी खूप खुश राहते। त्यामुळे 1% जे निगेटिव्ह, 1% पण नाही, एक निगेटिव्ह कमेंट होतं ना, त्याला माझं हे उत्तर आहे। आणि बाकी सगळ्या कमेंट जे छान छान करतात ना, तर तुमच्या प्रेमापुढे मी नतमस्तक आहे। असं नाही की फक्त वाईट कमेंट बद्दल बोललं पाहिजे, चांगल्याही कमेंट बद्दल बोललं पाहिजे की तुम्ही मला 99.99% लोक चांगलेच कमेंट करतात, पण 1% लोकांना सुद्धा आपण नाही सोडायचं बोलल्यावर। एकदा सोडलं, दोनदा सोडलं, तीनदा सोडलं, अरे तोच प्रश्न पुन्हा की तू खुश आहेस का? हो, मी खूप खुश आहे आणि माझ्या एवढी खुश जगात कुणीच नसेल, कारण मी अतिशय खुश आहे। आणि हे नुसतं बोलायला नाहीये, तर मी आता आतून खुश आहे। होते पहिले मी थोडे महिने डिस्टर्ब होते, काय होते, आता नाही, सगळं संपलं, मूव ऑन केलं, सगळं सोडून दिलं आणि खूप मजेत मी जगत आहे। माझा चेहराच तुम्हाला सांगत असेल, माझी तब्येत तुम्हाला सांगत असेल की मी आता खुश आहे। तब्येतीच्या अडचणी होत्या त्या निघून गेल्या, महाराजांनी सगळं माझं ऐकलं, मला बरं केलं, मला कष्ट करण्याचं बळ दिलं, सगळ्या गोष्टी पुढे जात आहेत। माझी मुलगी पुढच्या वर्षात गेली, माझा मुलगा पुढच्या वर्षात गेला आणि काही लोकांना ते आवडत नाही आणि म्हणून ती लोकांशी बोलत येतात। तर अशा लोकांना माझं चोख उत्तर आहे की कुठलाही कमेंट करताना विचार करून करा। यूट्यूबची एक कम्युनिटी गाईडलाईन असते की रिस्पेक्टफुली कमेंट करा, अन्यथा करू नका। आणि तुम्हाला जर मी आवडत नसेल तर एक उत्तम पर्याय देते की मला बघू नका। बरोबर आहे की नाही? सांगा मला, तुम्हाला पटते की नाही? की नसेल आवडत तर एखाद्या चॅनलला बघायचं नाही, पण त्यांना वाईट कमेंट करायला कशाला जायचं? म्हणजे काय पसरवायचं, तर आयुष्यात निगेटिव्हिटी पसरवायची, हे चुकीचं आहे। म्हणजे ज्या कोणी कमेंट केला असेल त्याला किंवा तिला माझं हे उत्तर आहे। तर आज मी सुंदर रेमेडी घेऊन आली आहे तुमच्यासाठी, जी आठवड्यातून एकदा म्हणजे प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायची आहे। आणि पौर्णिमा, अमावस्या, शनिवार, पौर्णिमा, अमावस्या एवढ्याच दिवशी तुम्हाला उपाय करायचा। सगळं साहित्य किचन मधलं आहे, बाहेर कुठेही जायचं नाहीये, कुठलाही खर्च करायचा नाहीये। आपले कुठलेही उपाय खर्चिक नसतात, तुमच्याकडून कुठला आपण त्याचा पैसा घेत नाही, काही नाही, फ्री मधले उपाय आहेत। त्यामुळे कृपया कॉलवर कुठले वेगळे उपाय विचारू नका, कॉल त्यासाठी करू नका, कारण मी सगळ्या रेमेडीज या फोनवर नाही तर मी व्हिडिओमध्ये सांगत असते। कुठल्याही प्रकारचे पेड उपाय मी देत नाही। माझ्याकडे मी 1 रुपया, म्हणजे कुणी लोक बघा 500 रुपये, 3000, 2000 रुपये घेऊन हल्ली उपाय सांगतात, ते काम आपल्याकडे नाही। जे काही आहे रोकटोक तुमच्या समोर आहे। आता जे कोणी बोर झालं असेल, कशाला बडबड करत बसलीस, त्यांच्यासाठी माफी मागते, पण कधी कधी ना बोलणं पण गरजेचं असतं। तर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। आपल्याला सगळ्यात आधी 7 फुलाच्या लवंगा, म्हणजे अखंड लवंगा, 7 काळे मिरे, त्याचप्रमाणे 7 हिरव्या इलायची, त्यानंतर तुम्हाला थोडीशी मोहरी, पिवळी मोहरी, काळे तीळ, भीमसेनी कापूर इतक्या, आणि दालचिनीचे 7 तुकडे,
इतक्या वस्तू लागणार आहेत. आणि तुमच्याकडे असेल तर शेणाची थोडीशी गौरी घ्या, नसेल तरी चालेल. एखाद्या पट्टी किंवा आपली जी कापूरदाणी असती त्यामध्ये या सगळ्या वस्तू एकत्र प्रज्वलित करा. त्याच्या आधी प्रज्वलित करण्याच्या आधी घर झाडून पुसून स्वच्छ करा. दारं खिडक्या सगळी उघडा. एका हातामध्ये घंटा घ्या आणि एका हातामध्ये हे तुम्हाला सगळ्या वस्तू सांगितल्या या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि घरभर सगळीकडं तुम्हाला ज्या देवावर श्रद्धा आहे, जसं की श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा काय असेल तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे, ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय, जय माता लक्ष्मी, जो मंत्र तुम्हाला आवडतो त्या मंत्राचं नामस्मरण करत सगळ्या घरभर हे तुम्हाला पसरवायचं आहे. खिडक्या दारं उघड्या ठेवून, टॉयलेट बाथरूम सोडून या 2 ठिकाणी हे न्यायचं नाही. त्यानंतर याची जी राख आहे ती म्हणजे जी विभूती आहे ती सगळ्यांना लावायची, घरात फुंकायची आणि ती ठेवून द्यायची. कधी असं वाटलं की जरा आपल्या मूल आजारी पडते, बाबा त्याला नजर लागली किंवा कुठलं कुणी महत्वाच्या कामाला निघाले तर ती थोडीशी लावायची. रिझल्ट 1 नंबर आहे, त्याचे खूप छान रिझल्ट आहेत. आणि ह्या उपायांमुळे तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही, तर तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी येईल, आनंद वातावरण येईल. आणि या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. निगेटिव्हिटी तर दूर होईल, त्याशिवाय पैसा तुम्हाला चांगला मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या घरामधली अडथळलेली म्हणजे अडकलेली कामं, अडकलेले पैसे, कर्ज, कोर्ट कचेरी, जे काही तुमचं कामं अडलेली आहेत ती तुमची संपूर्ण पूर्ण होतील. अगदी खात्रीनं सांगते. फक्त उपाय कधी करायचा? शनिवारी सकाळी करा, संध्याकाळी करा, अमावस्या, पौर्णिमा, ज्या दिवशी अडचण असेल त्या दिवशी फक्त करायचा नाही, इतर वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा झाला आजचा छोटासा उपाय. जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगितलेला आहे. अजून एक तुम्हाला सांगायचं होतं की जिब्बू कॉइन आणि पायराइड कॉइन बरेच जण मागत आहेत, तर ते आता आलेले आहेत. ज्यांना ज्यांना पाहिजे आहेत जिब्बू कॉइन, पायराइड कॉइन कशासाठी लागतात? जिब्बू कॉइन सुद्धा आपल्याला आपलं प्रत्येक काम करून देतो, आपल्याला सक्सेस देतो, व्यवसाय वाढवतो. आणि पायराइड स्टोन, पायराइड जो आहे तो आपल्या आयुष्यामध्ये पैशाला खेचून आणण्याचं काम करतो. त्यामुळे जिब्बू कॉइन आणि पायराइड कॉइन रेकी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्यानंतर फिरोजा ब्रेसलेट, मनी मॅग्नेट ब्रेसलेट सुद्धा खूप छान उपयोगी येतात आपल्या आयुष्यामध्ये. सगळे रेकी करून देईन मी. नात्यांसाठी सुद्धा आहे ब्रेसलेट आणि व्यसनमुक्तीसाठी सुद्धा आहे ब्रेसलेट. पायराइडचा स्टोन आहे, जो व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलात तर नुसता तुम्हाला रेकी करून जो दिला एकदा आणि तुम्ही जर त्याला इन्फॉर्मेशन मागितल्यात तर तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी एक मनी बाउल तयार करायला सांगितलाय, तो नक्की अवश्य तयार करा. त्याचे फायदे तुम्हाला होतील. तुमचं ऑफिस असेल, तुमचं घर असेल, जितकं क्लीन ठेवता येईल तितकं क्लीन ठेवा. असं नाहीये की कुठल्या घरात पसारा नसतो, माझ्याही असतो, पण जेवढं ठेवता येईल क्लीन अँड नीट तेवढं क्लीन अँड नीट ठेवा. ऑफिस असेल तरी ऑफिसची स्वच्छता रोजच्या रोज करा, जाळ्या काढा, जिथल्या तिथे सगळं स्वच्छ ठेवा. ऑफिसमध्ये, दुकानामध्ये कामगार असतील त्यांना मान द्या, त्यांचा अपमान करू नका, कारण ते आहेत म्हणून आपलं दुकान असतं, हेही लक्षात ठेवा. आपल्या हाताखाली म्हणजे काय की आपल्याला कुणी मदत करणारं, खरं तर आपल्याला ते मदत करतात, पण म्हणताना असं म्हटलं जातं की हाताखालची लोक, खरं तर ती हाताखालची नसतात. तरीही कलिग म्हणू आपण, तर त्या लोकांचा नेहमी सन्मान करा. त्यांना पैशाची गरज लागली पुरवा, कारण ते तुमच्यामुळं त्यांचं कुटुंब चालतंय, याचं पुण्य तुम्हाला लागणार आहे. त्याच्या बदल्यात ते तुमचं कामही करतात. त्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्याकडे जे कोणी कलिग्स असतील त्यांचा नेहमी मान राखा, त्यांचा कधीही अपमान करू नका. अगदी मी तुम्हाला सांगते, तुमच्या घरात येणाऱ्या धुणं भांडीवाल्या मावशी जरी असतील, तुम्ही त्यांना काही नाही ना देऊ शकलात, देऊ नका, पण त्यांचा अपमान करू नका. एखादा खाडा केला, काय केलं म्हणून त्यांना काढून टाकू नका, त्यांचा रागराग करू नका. त्यांचंही पोट आहे, त्यांनाही विश्रांतीची गरज असते. हे मानव जातीचं मानवांनी समजून घ्या. आणि सकाळच्या व्हिडिओमध्येच मी तुमच्याशी काश्मीर हल्ल्याबाबत पण बोललेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि स्वतःची काळजी घ्या. कुठला दिवस शेवटचा असेल खरंच कुणाला सांगता येत नाही. मला तर ते ऐकून असं अंगावर काटा येतंय की त्या लोक ती फिरायला किती आनंदानं गेली असतील, काय काय स्वप्न बघून गेले असतील आणि येताना त्या सगळ्या महिला एकट्या आल्या. खूप खूप अगदी दुःखद घटना ही की
या घटनेवर बोलेल तितकं कमी आहे, तर पण त्या सगळ्यांच्या आत्म्याला शांती लागू दे आणि त्या प्रत्येक व्यक्तीला कडक शिक्षा मिळू दे हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.